नमस्कार माय ट्यूब फॅमिली. तर म्हाडा पुणे मंडळातर्फे 4186 घरांसाठी भव्य सोडत जी आहे ती 11 सप्टेंबरला जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजे 11 सप्टेंबरपासून तुम्ही लॉटरीत सहभाग घेऊ शकता, त्याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. तर त्यातीलच एक योजना आहे 20% सर्वसमावेशक योजना, आणि त्या 20% सर्वसमावेशक योजनेमध्येच स्कीम कोड आहे 835A आणि B. तर त्याच्याबद्दल आपण माहिती पाहून घेणार आहोत. स्कीम कोड आहे 835A. रिओ टॉवर चऱ्होली या ठिकाणी 1 RKच्या सदनिका उपलब्ध आहेत. तर श्रेणी आहे GP. बिल्टअप एरिया आहे 46.9 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया आहे 31.59 चौरस मीटर, म्हणजेच साधारणतः 340 स्क्वेअर फीट. तर या ठिकाणी घराची जी किंमत आहे, सदनिकेची किंमत आहे 15,33,700 आणि यासाठी तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे 20,000 आणि एकूण सदनिका या ठिकाणी उपलब्ध आहेत 3. त्यानंतर याच ठिकाणी दुसरा स्कीम कोड आहे 835B. रिओ टॉवर चऱ्होली या ठिकाणी 1 BHKच्या सदनिका आहेत. तर 1 BHKच्या सदनिकेसाठी कोणकोणत्या कॅटेगरीतून तुम्ही अप्लाय करू शकता, तर श्रेणी आहेत AR म्हणजे आर्टिस्ट, CG, DF, DT, X, FF, GP, JR, ME, MP, MLA, MLSC, NT, PH, SC, SG आणि ST. त्यानंतर बिल्टअप एरिया आहे 57.65 ते 61.52 चौरस मीटर. कार्पेट एरिया आहे 41.34 ते 44.50 चौरस मीटर, म्हणजेच साधारणतः 444 स्क्वेअर फीट ते 478 स्क्वेअर फीट. किंमत आहे या ठिकाणी सदनिकेची 19,18,400 ते 20,47,200. अनामत रक्कम या ठिकाणी असणार आहे 20,000 आणि या ठिकाणी एकूण सदनिका उपलब्ध आहेत 164. आता या प्रकल्पाला 2024ला मंजुरी भेटली असून पूर्ण होण्याची जी तारीख आहे, म्हणजे प्रस्तावित पूर्णत्वाची तारीख जी आहे 31 डिसेंबर 2028 आहे. म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे तो पूर्णतः 2028पर्यंत कंप्लीट होईल. आता या प्रोजेक्टवर काही लिटिगेशन्स आहेत का, तर हो, 2 लिटिगेशन्स आहेत. एक हायकोर्ट ऑफ मुंबईतर्फे आणि दुसरा जो आहे तो आहे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन पिंपरी यांच्यातर्फे. तर ही जी पहिली केस आहे मुंबई उच्च न्यायालय हायकोर्ट ऑफ मुंबई यांची, तर याची जी केस आहे ती सध्याची स्थिती पाहायला गेलं तर इथे बंद दिसत आहे. म्हणजे इथं पहिल्या ह्याच्यामध्ये पेंडिंग फॉर फायनल आर्ग्युमेंट दिसत आहे, पण दुसऱ्या ह्याच्यामध्ये ती बंद झालेली दिसत आहे. म्हणजे मे बी ती केस सॉल्व झाली असेल. आणि जी दुसरी केस आहे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन पिंपरीतर्फे, तर आधीच्या ह्याच्यामध्ये पण त्याचं स्टेटस होतं ॲट डिसमिसल स्टेज, आणि आत्तासुद्धा आपण त्याचं दुसऱ्या ह्याच्यामध्ये सुद्धा जर आपण स्टेटस पाहिलं तर आपल्याला दिसत आहे बडतर्फीच्या टप्प्यावर. म्हणजे हे दोन्ही जे केस आहेत ते एक तर बंद झालेलं शो होत आहे आणि एक जे आहे ते लवकरच बंद होईल. त्याच्यामुळे लिटिगेशन्स पुढे बहुतेक राहणार नाहीत. तसंच आपण लेआउट प्लॅन पाहूया. तर तुम्ही पाहू शकता लेआउट प्लॅनमध्ये ABCDEFG आणि H या जे विंग्स दिसत आहेत ते म्हाडाच्या नसून ते प्रायव्हेट बिल्डरचे आहेत, आणि म्हाडासाठी त्यांनी स्पेशल एका कोपऱ्यामध्ये वेगळी बिल्डिंग दिलेली आहे, ती आहे J विंगची. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये म्हाडासाठी सेपरेट विंग आहे. त्यामुळे प्रायव्हेट बिल्डरच्या ज्या फॅसिलिटीज आहेत, स्विमिंग पूल आहे या ठिकाणी, क्लब हाऊस आहे या ठिकाणी, तर त्या सगळ्या अमेनिटीजचा फायदा म्हाडाच्या अर्जदारांना घेता येणार नाही आहे. कारण आपण पाहू शकता म्हाडाची जी J विंग आहे ती पूर्णतः वेगळी करण्यात आलेली आहे, ती एका कोपऱ्यात देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे ही एक सेपरेट बिल्डिंग असणार आहे. तर फ्लोअर प्लॅन जो आहे तो याचासुद्धा जसा 836चा होता तसाच या ठिकाणी सुद्धा असणार आहे. एका फ्लोअरवर टोटल 12 सदनिका उपलब्ध असणार आहेत. तसेच 4 लिफ्ट असणार आहेत. तर 3 लिफ्ट जे आहेत ते कॉमन लिफ्ट असून एक फायर लिफ्ट असणार आहे. तसेच ही जी इमारत आहे ती पूर्णतः 23 मजल्यांची इमारत असणार आहे. आता याचा 1 BHK कसा असणार आहे, तर सेम याचा 1 BHK सुद्धा जसा 836 चऱ्होलीचा आहे तसाच असणार आहे. डोर असणार आहे. डोरमधून एंट्री घेतल्यावर समोर लॉबी असणार आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला पहिले सर्वात प्रथम लागणार आहे किचन. दरवाज्यातून आपण जसं आत जाऊ आपल्याला लागणार आहे किचन.
त्याच्यानंतर समोर लिव्हिंग असणार आहे आणि लिव्हिंग बाल्कनी अटॅच्ड असणार आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बाल्कनी भेटते. त्याच्यानंतर लिव्हिंगमधूनच टॉयलेट बाथरूमसाठी स्पेस देण्यात आलेला आहे आणि तिथूनच बेडरूमसाठी स्पेस आहे.